नमस्कार. सुनीताज किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी खुसखुशीत आणि फुगलेल्या अशा राजगिऱ्याच्या पुऱ्या. त्या पुऱ्या तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता. त्यासाठी घेतले मी 2 वाट्या राजगिऱ्याचे पीठ, 2 उकडलेले बटाटे, चवीप्रमाणे मीठ, मिरेपूड, बारीक चिरलेल्या 2-3 हिरव्या मिरच्या व जिरे. आता आपण पीठ भिजवून घेऊ. सर्वप्रथम आपण ताटामध्ये राजगिऱ्याचं पीठ टाकून घेऊ. हे पीठ मी दुकानावरचं विकताच आणलेलं आहे. तुम्हाला वाटलं तुम्ही घरी सुद्धा राजगिरा भाजून पीठ तयार करू शकता. चवीप्रमाणे मीठ, मिरच्या, तुम्ही मिरे पूड जिरं टाकत असले तर टाका. आम्ही खातो म्हणून आम्ही टाकलं. अर्धा चमचा जिरे. आता ह्या पिठामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊ. तेल मी गरम करून घेतलं. तेल पिठाला असं छान चोळून घ्यायचं म्हणजे पुऱ्या छान खुसखुशीत होतात. आता यात आपण बटाटा किसून घेऊ. बटाटा असा बारीक किसणीने जरा किसून घ्यायचा. बटाट्याचे जर गोळे राहिले तर मग त्या पुऱ्या फाटण्याची शक्यता असते. मी अशा प्रकारे बटाटा पूर्ण किसून घेतला. आता आपण ह्या बटाट्याला जो ओलसरपणा आहे त्यातच आधी पीठ मळून घेऊ. वाटल्यास नंतर थोडंसं पाणी टाकू. आता हे पीठ आपण 10 मिनिटांसाठी झाकून ठेवू. आपलं पीठ मुरतंय तोपर्यंत आता आपण उपवासाची चटणी करून घेऊ. मी इथे चटणीसाठी घेतले अर्धी वाटी शेंगदाणे, 3 चमचे दही, चवीप्रमाणे मीठ, थोडे जिरे, 1 चमचा साखर व 4 हिरव्या मिरच्या. तुम्ही मिरच्या तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता आपण चटणी करून घेऊ. इथे मिक्सरच्या भांड्यात आपण शेंगदाणे टाकून घेऊ. मिरच्या, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा साखर, चवीप्रमाणे मीठ आणि दही. दही शक्यतो ताजंच घ्यायचं. जास्त आंबट असलं तर चटणी खूप आंबट होऊन जाते. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यावर फिरवून घेऊ. बघा मी मिक्सरवर चटणी बारीक करून घेतली. आता आपली चटणी झाली. आता आपण पुऱ्या लाटून घेऊ. इथे पीठ भिजवून 10 मिनिटं झाले. आपण पीठ मुरत ठेवलं होतं. आता पुन्हा एकजीव करून घ्यायचं पीठ. इथे मी अजून थोडं तेल लावून घेते. आता आपण ह्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेऊ. मी सर्व पिठाचे असे गोळे करून घेतले. आता आपण पुऱ्या लाटून घेऊ. मी इथे आता राजगिऱ्याचं पीठ लावून पुरी लाटून घेते. पुरी जास्त बारीक पण लाटायची नाही आणि जाड पण नाही. बारीक पुरी फुगत नाही. तुम्ही जाडी पाहू शकतात. अशा प्रकारे आता आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊ. बघा मी अशा प्रकारे सर्व पुऱ्या लाटून घेतल्या. आता आपण तेल तापवून पुऱ्या तळून घेऊ. मी इथं तेल तापवून घेतलं. आता आपण पुरी तळून घेऊ. अशी एक एक पुरी तेलामध्ये सोडा. किती छान फुलते आपली पुरी. गॅस जोरातच राहू द्या म्हणजे पुरीचा कलर सुद्धा छान येईल. किती छान फुलली.
पहा किती छान कलर आलेला आहे. मी अशाच प्रकारे आता सर्व पुऱ्या तळून घेते. तयार झाली आपली उपवासासाठी थाळी. तुम्ही नक्की करून बघा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.